नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या मिळकतीला लावलेला कर व्यावसायिक दराने लावला असून तो अन्यायकारक आहे, असे पत्रकार बैठकीत संस्थेचे चेअरमन अण्णासाहेब उपाध्ये यांनी सांगितले. शाळेला गेल्या अनेक वर्षापासून अनुदान नाही. हे ज्ञानाचे कार्य करीत असतानाही अतिरिक्त कर लावून अन्याय केला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अतिरिक्त कर लावण्यात आला आहे. शाळेची इमारत ही गावठाणमध्ये आहे. कर आकारणी संदर्भातील दस्तऐवज देण्यास महापालिका टाळाटाळ करत आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. राजकीय देशभावनेतून कारवाई करण्यात आली असून अन्यायकारक करवाढ रद्द करावी, असे अण्णासाहेब उपाध्ये म्हणाले. अशा मी 4 प्रश्न विचारले, ते उत्तर द्यायला तयार नाही. त्यामुळं आमचं काम भरायचं थांबलं आहे. जर बाबा त्यांनी जर आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही जे प्रश्न उत्तर दिले त्याचे उत्तरं दिली तर आम्ही ताबडतोब घरपट्टी भरायला तयार आहे. तरी काल आम्ही या सील करायच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो, चेक घेऊन 30 तारखेचा या महिन्याकरिता चेक द्यायला गेलो पूर्ण रकमेचा, परंतु त्यांनी ते स्वीकारलं नाही. मात्र 30 तारखेपर्यंत त्यांनी 2% व्याजाची आकारणी करून बिल आकारणी केली. त्यांचं महापालिकेचं कुठल्या प्रकारचं नुकसान नाही आहे. मात्र आमच्या संस्थेचं मात्र नुकसान होत असताना देखील आम्ही त्यांना चेक घेत असताना त्यांनी घेतलं नाही. त्यांची आम्हाला आणि कुठल्याही विषयी पालकांचं विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची आम्ही 100% काळजी घेतलेली आहे. आणि जे आता वर्ग जर अर्धवट असतील तर त्या विद्यार्थ्यांचं ज्यादा तयारी करून घेतलं जाईल आणि त्याप्रमाणे कुठल्या प्रकारे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी संभ्रम सोडू नये अशी मला कळकळीची विनंती आहे. तुम्ही फक्त खंबीर राहा, आम्ही भरायला तयार आहोत. परंतु काही गोष्टी पटत नाही, ते आम्ही खुलासा म्हणतो, ते खुलासा मिळाला नसल्यामुळे भरलेलं नाही. तर 4 दिवसात त्यांनी आम्हाला खुलासा द्यावा, आम्ही लगेच ताबडतोब भरायला तयार आहे. नाहीतर आम्ही जे PDची चेक दिले तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे.